In this video, we will start 11th standard chemistry, lesson number 15, hydrocarbons. So first we will see what is the definition of hydrocarbons. So hydrocarbon is a compound which contain carbon and hydrogen as the only elements. मीन्स जे कंपाऊंड फक्त कार्बन आणि हायड्रोजन याच्या कॉम्बिनेशनने फॉर्म झालेले असतात त्याला आपण हायड्रोकार्बन्स म्हणतो. मीन्स हायड्रोकार्बनमध्ये फक्त काय प्रेझेंट असणार आहे तर कार्बन अँड हायड्रोजन. ओके, सो आता याचे एक्झाम्पल्स कोणते येऊ शकतात हायड्रोकार्बनचे तर अल्केन, अल्कीन, अल्काइन. ओके, दिस इज द एक्झाम्पल ऑफ हायड्रोकार्बन्स. सो नेक्स्ट टॉपिक इज क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स. Okay, so hydrocarbons are classified into two types, that is the open chain and cyclic. Open chain hydrocarbon is also called as aliphatic hydrocarbons. These open chain or aliphatic hydrocarbons are further classified into two types, that is the saturated hydrocarbons and unsaturated hydrocarbons. आता हे लक्षात ठेवायचं आहे की सॅच्युरेटेड म्हणजे त्याच्यात फक्त सिंगल बॉन्ड प्रेझेंट असणार आहे. ओके, सॅच्युरेटेड मीन्स त्याच्यात फक्त सिंगल बॉन्ड प्रेझेंट असेल, डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड हे अब्सेंट असणार आहेत. आणि अनसॅच्युरेटेडमध्ये डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड हे प्रेझेंट असतील. सिंगल बॉन्ड नसेल तर डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असतील, त्याला आपण म्हणणार अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. मग सॅच्युरेटेडचं एक्झाम्पल काय येईल तर अल्केन, कारण त्याच्यात सिंगल बॉन्ड प्रेझेंट असतो. आणि अनसॅच्युरेटेडचं एक्झाम्पल काय येईल तर अल्कीन अँड अल्काइन, कारण त्याच्यात अल्कीनमध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट असणार आहे आणि अल्काइनमध्ये ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असणार आहे. देन दिस सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आर फर्दर क्लासिफाईड इनटू द स्ट्रेट चेन अँड ब्रांच चेन अँड दिस अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आर ऑल्सो क्लासिफाईड इनटू टू टाइप्स, दॅट इज द स्ट्रेट चेन अँड ब्रांच चेन हायड्रोकार्बन. आता स्ट्रेट चेन म्हणजे काय तर तुमची डायरेक्टली कार्बनची चेन असणार आहे एक, आणि ब्रांच चेन म्हणजे काय तर एक स्ट्रेट चेन असेल आणि त्याला कुठलं तरी एक ब्रांच अटॅच झालेली असेल, कोणत्या तरी पोझिशनला एक कार्बनची ब्रांच अटॅच झालेली असेल, त्याला म्हणणार तुम्ही ब्रांच चेन हायड्रोकार्बन्स. Okay, then these cyclic hydrocarbons are also classified into two types, that is the saturated and unsaturated. Saturated is also called as the alicyclic. Okay, then these unsaturated hydrocarbons are classified into the two types. Unsaturated cyclic hydrocarbons are classified into the two types, that is the aromatic and non-aromatic. This is the classification of hydrocarbons. आता तुम्हाला दुसरा एक पॉइंट दिलेला आहे त्यांनी पुढे, that is why आर अल्केन्स कॉल्ड ॲज पॅराफिन्स. अल्केन्सला पॅराफिन्स का म्हणतो आपण तर लक्षात घ्या, अल्केनमध्ये काय प्रेझेंट असणार आहे तर ओनली कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिंगल कोवॅलंट बॉन्ड प्रेझेंट असणार आहे. ओके, कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिंगल कोवॅलंट बॉन्ड हा अल्केनमध्ये प्रेझेंट असणार आहे. त्यामुळे अल्केन्स असतात ते केमिकली लेस रिॲक्टिव्ह असतात टू द अदर रिएजंट, त्यामुळेच त्यांना आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड ॲज पॅराफिन्स. त्याचं रिझन काय येणार तर अल्केन कंटेन ओनली कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिंगल कोवॅलंट बॉन्ड, दॅट इज वाय दे आर केमिकली लेस रिॲक्टिव्ह, सो देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज पॅराफिन्स. ओके, सो नेक्स्ट बघूया आता आपला मेन पॉईंट आहे अल्केन्स. आता अल्केन्स मीन्स काय तर मी तुम्हाला मगाशीच सांगितले, अल्केन्स हे काय असणार आहेत सॅच्युरेटेड असणार आहे, म्हणजे त्याच्यात काय असणार आहे तर कार्बन कार्बन सिंगल कोवॅलंट बॉन्ड, कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिंगल कोवॅलंट बॉन्ड प्रेझेंट असणार आहे. सो बघा इथे काय दिलंय तर अल्केन आर ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सिंगल बॉन्ड आहे म्हणजे ते काय असणार आहेत सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. काय कंटेन करतं ते कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिंगल कोवॅलंट बॉन्ड. ओके, अल्केन काय आहेत तर ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत and it contain कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिंगल कोवॅलंट बॉन्ड. सिंगल लक्षात ठेवायचं तर सिंगल कोवॅलंट बॉन्ड प्रेझेंट असणार आहे. अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय आहे बघा तर CnH2n+2. आता एन मध्ये आपण काय CnH2n+2 आहे त्याच्यातला एन मध्ये आपण किती नंबर ऑफ कार्बन त्यात प्रेझेंट आहेत ते त्याची व्हॅल्यू तिथे पुट करणार. ओके, सो हा जनरल फॉर्म्युला झाला त्याचा CnH2n+2 आणि ते काय आहेत तर ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत आणि यात काय प्रेझेंट असतं तर कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिंगल कोवॅलंट बॉन्ड इज प्रेझेंट इन अल्केन. सो आता अल्केनचे एक्झाम्पल्स काय येऊ शकतात तर मिथेन, देन इथेन C2H6, देन प्रोपेन C3H8, देन ब्युटेन C4H10. So all this is example of alkanes. Okay, so the next point is isomerism in alkanes. So isomerism is a phenomenon in which more than two compounds having same molecular formula is same
but different in a structure or the different into the structural arrangement. ओके, त्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे पण त्याचं स्ट्रक्चर जे असणार आहे ते डिफरंट असणार आहे. दिस फिनॉमिनन इज नोन ॲज आयसोमेरिझम and that compound is known as isomers. Okay, same molecular formula different into the structure or structural arrangement, हे लक्षात ठेवायचं आहे. आता अल्केन्स मध्ये, ज्या अल्केन्स मध्ये मोर दॅन 3 कार्बन ॲटम्स प्रेझेंट असतात, ओके, इन अ अल्केन विथ मोर दॅन 3 कार्बन ॲटम जनरली स्ट्रक्चरल आयसोमेरिझम इज पॉसिबल, बट 3 पेक्षा लेस कार्बन असतील तर त्या स्ट्रक्चरल आयसोमेरिझम पॉसिबल होत नाही. म्हणजेच मिथेन, इथेन, देन प्रोपेन या स्ट्रक्चरल आयसोमेरिझम पॉसिबल नसतं. पण 3 पेक्षा जर जास्त असतील म्हणजेच तुमचं ब्युटेन झालं, पेंटेन झालं, हेक्झेन, त्या स्ट्रक्चरल आयसोमेरिझम प्रेझेंट असतात. ओके, सो आयसोमर्स म्हणजे काय लक्षात ठेवायचे आहेत, त्यांचे मोलेक्युलर फॉर्म्युला सेम असतील बट त्यांचे स्ट्रक्चर असणार आहेत ते डिफरंट असणार आहेत. सो आता इथे एक एक्झाम्पल घेऊया आपण, C4H10. C4H10. आता C4H10 मी रिप्रेझेंट स्ट्रक्चर कसं त्याचं काढू शकते, तर एक मी त्याची स्ट्रेट चेन काढू शकते. ओके, स्ट्रेट चेन, इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, इथे या टाईपमध्ये मी त्याची स्ट्रेट चेन काढू शकते. हे झालं एक ब्युटेनचं स्ट्रक्चर मी ड्रॉ केलं. अजून कोणत्या वेने मी ब्युटेन अजून ड्रॉ करू शकते, तर सपोज मी 3 कार्बन स्ट्रेट चेनमध्ये दाखवले आणि इथे एक कार्बनची ब्रांच दाखवू शकते ना. सो आता इथे हायड्रोजन असतील. ओके, आता इथे जे मी स्पेस इथे दाखवलं तिथे हायड्रोजन असणार आहे प्रत्येक ठिकाणी. ओके, इथे प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन असणार आहे तुमचा. सो इथे हायड्रोजन. सो आता बघा, तुम्ही जर नीट बघितलं तर आता या स्ट्रक्चरमध्ये आणि या स्ट्रक्चरमध्ये कार्बन आणि हायड्रोजनचा नंबर हा तुम्ही नीट काउंट केला तर सेम येणार आहे, C4 आणि H10च येणार आहे. म्हणजे मी इथे काय केलंय, तर माझा जो मोलेक्युलर फॉर्म्युला आहे या दोन्ही पण स्ट्रक्चरमध्ये तो सेम आहे, बट त्याचं जे स्ट्रक्चर मी ड्रॉ केलेलं आहे, एक मी स्ट्रेट चेनमध्ये केलेलं आहे आणि एक ब्रांच चेन मध्ये केलेलं आहे. म्हणजे याच्यात डिफरन्स काय दिसतोय, फक्त तर स्ट्रक्चर रिप्रेझेंटेशनमध्ये, स्ट्रक्चरल अरेंजमेंटमध्ये तुम्हाला डिफरन्स दिसतो. त्यालाच आपण म्हणणार आहोत आयसोमर्स. हे काय झालं, एकमेकांचे आयसोमर्स, आणि या फिनॉमिननलाच काय म्हणणार, आयसोमेरिझम. ओके, सेम मोलेक्युलर फॉर्म्युला असणार आहे पण त्याचं स्ट्रक्चरल अरेंजमेंट आहे ती डिफरंट असणार आहे. आता मी एक अजून एक्झाम्पल घेतलं, दॅट इज द C5H12. हे एक्झाम्पल घेतलं मी. C5H12 पेंटेन आहे हा. सो आता पेंटेन मी कसा ड्रॉ करू शकते, तर मगाशी आपण केलं तसंच आपण स्ट्रेट चेन एक दाखवू शकतो पेंटेनची. या टाईपमध्ये इथे हायड्रोजन अटॅच असतील तुमचे. ओके, ही स्ट्रेट चेन दाखवू शकतो. अजून कसं दाखवता येणार, तर इथे मी 4 कार्बन या टाईपमध्ये दाखवले आणि एक त्याला ब्रांच कार्बन दाखवला. हे बाकीच्याला तुम्ही हायड्रोजन अटॅच करायचे आहे इथे प्रत्येक कार्बनला. ओके, सो 4 कार्बन मी स्ट्रेट चेनमध्ये दाखवले आणि सेकंड पोझिशनला मी कार्बन एक ब्रांचमध्ये दाखवला. देन अजून कोणत्या वेने दाखवू शकतो, तर मी 3 कार्बन फक्त इथे स्ट्रेट चेनमध्ये दाखवले आणि इथे एक तुमचा कार्बन मी ब्रांचमध्ये दाखवला आणि इकडे. सो या वेने मी डिफरंट टाइप्समध्ये त्याचे स्ट्रक्चर ड्रॉ करते. सो यालाच आपण काय म्हणतो, तर आयसोमर्स, अँड दिस फिनॉमिनन इज नोन ॲज आयसोमेरिझम. नीट डोक्यात ठेवायचं आहे की त्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे, स्ट्रक्चर अरेंजमेंट फक्त डिफरंट असणार आहे. आता या तिघांमध्ये पण तुम्ही काउंट केलेत, इथे तुम्ही हायड्रोजन प्रत्येकाच्या इथे काढलेत, प्रत्येक कार्बनला जॉईन केलेत, त्याच्या बॅलन्सनुसार हायड्रोजन अटॅच केलेत. तर तुम्ही जर कार्बन प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये कार्बन आणि हायड्रोजनचा नंबर काउंट केला तर प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये तो C5H12च येणार आहे. तुम्ही एक ट्राय करायचं आहे. ओके, या तिन्ही स्ट्रक्चरमध्ये कार्बन आणि हायड्रोजनचा जर नंबर तुम्ही काउंट केला तर तो C5H12च येणार आहे. ओके, सो आयसोमेर्स म्हणजे काय लक्षात ठेवायचं, त्यांचं मोलेक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे, फक्त त्यांचं स्ट्रक्चरल अरेंजमेंट, स्ट्रक्चर हे डिफरंट असणार आहे. फॉर्मेशन्स इन अल्किन. फर्स्ट तुम्हाला जी तुमच्या बुकमध्ये डेफिनेशन दिलेली आहे ती आपण रीड करून घेऊया. बघा इथे, द रिझल्टिंग अरेंजमेंट ऑफ द ॲटम्स इन द स्पेस अबाउट द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आर कॉल्ड कन्फॉर्मेशन्स. ओके, सो आता ही तुमच्या बुकमध्ये डेफिनेशन दिलेली आहे. मी एक सिंपल डेफिनेशन सांगते, ऐका नीट. सो कन्फॉर्मर इज नथिंग बट इट इज अ फॉर्म ऑफ स्टेरिओआयसोमर. ओके, इट इज द फॉर्म ऑफ स्टेरिओआयसोमर in which isomers are converted. It is in which isomers are converted just by rotation around carbon carbon single bond.
ओके, म्हणजेच एक प्रकारचा कन्फॉर्मेशन म्हणजेच काय, तर ते एक प्रकारचे स्टेरिओ आयसोमर्स आहेत, त्याच्यामध्ये आयसोमर्स हे इंटर कन्वर्टेड करू शकतो आपण जस्ट बाय रोटेशन अबाउट कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन. Okay, it is the form of stereoisomer in which isomer can be converted just by rotation around carbon single bond carbon. ओके, यालाच आपण काय म्हणतो तर कन्फॉर्मेशन्स किंवा कन्फॉर्मर, आणि अजून त्याला एक नाव आहे तर रोटामर्स. ओके, कन्फॉर्मेशन, कन्फॉर्मर्स और रोटामर्स हे नाव आहेत. लक्षात ठेवा की हे एक प्रकारचे स्टिरिओ आयसोमर्स आहेत, त्याच्यामध्ये आयसोमर्स आपण इंटर कन्वर्टेड करतो. कसं, तर जस्ट बाय रोटेशन अराउंड कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन. ओके, आता सपोज आता इथे मी इथेन घेते, इथेनचं एक्झाम्पल घेऊया आपण. इथे इथेन C2H6 मी हे स्ट्रक्चर ड्रॉ करते इथेनचं. ओके, सो आता हे जे रोटेशन कार्बन कार्बनच्या अराउंड होतं ते कम्प्लिटली फ्री नसणार आहे. ओके, हे जे रोटेशन होणार आहे ते कम्प्लिटली फ्री नसणार आहे बिकॉज ऑफ सम रिपल्सिव्ह फोर्स इज प्रेझेंट इन बिटवीन देम. ओके, सो त्यामुळे जे रोटेशन होईल तुमचं ते कम्प्लिटली फ्री नसेल, आणि हे जे रिपल्सिव्ह इंटरॅक्शन आहे, हे जे रिपल्सिव्ह फोर्स, काइंड ऑफ रिपल्सिव्ह फोर्स किंवा रिपल्सिव्ह इंटरॅक्शन प्रेझेंट आहे त्यालाच आपण म्हणतो टॉर्सिनल स्ट्रेन. नीट हा वर्ड लक्षात ठेवायचा, टॉर्सिनल स्ट्रेन. काय म्हणाले मी ते की जे कार्बन कार्बन बॉन्डच्या अराउंड जे रोटेशन होतं ते कम्प्लिटली फ्री नसणार आहे, कारण त्याच्यात सम काइंड ऑफ रिपल्सिव्ह फोर्स प्रेझेंट असणार आहे, आणि त्याच रिपल्सिव्ह फोर्सला आपण म्हणतो टॉर्सिनल स्ट्रेन. वर्ड नीट लक्षात ठेवायचं आहे. सो आता आपल्याला बघायचे आहेत कन्फॉर्मेशन इन इथेन्स. इथेनमध्ये कोणते कोणते कन्फॉर्मेशन्स असतात, तर ते टू टाइप्स ऑफ कन्फॉर्मेशन, देर आर टू टाइप्स ऑफ कन्फॉर्मेशन इन इथेन. फर्स्ट वन आहे तुमचं स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन, अँड नेक्स्ट सेकंड आहे इक्लिप्स कन्फॉर्मेशन. ओके, टू टाइप्स आहेत त्याच्यात, स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन अँड इक्लिप्स कन्फॉर्मेशन. सो फर्स्ट आपण त्या दोघांची डेफिनेशन बघून घेऊया. ओके, फर्स्ट काय दिले बघा, स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन मध्ये द कन्फॉर्मेशन इन विच द हायड्रोजन ॲटम अटॅच टू टू कार्बन ॲटम आर फार ॲज पॉसिबल. दोघांमध्ये काय डिफरन्स आहे पहिले नीट लक्षात घ्या. ज्या कन्फॉर्मेशन मध्ये जे दोन, आता इथेन नाही म्हणजे दोन कार्बन ॲटम असणार आहेत, सो त्या दोन कार्बन ॲटमला जे हायड्रोजन ॲटम्स अटॅच असणार आहेत ते स्वतः ते एकमेकांपासून थोडे लांब असणार आहेत, मॅक्झिमम डिस्टन्सवर असणार आहेत, थोडेसे त्यांचा डिस्टन्स जास्त असणार आहे. पण इक्लिप्समध्ये काय, तर त्याच्या उलट इथे लांब आहेत म्हणजे ते इक्लिप्समध्ये कसे असणार आहे तर जवळ असणार आहेत. इक्लिप्सची डेफिनेशन बघा, द कन्फॉर्मेशन इन विच द हायड्रोजन ॲटम अटॅच टू टू कार्बन ॲटम आर ॲज क्लोज ॲज टुगेदर. ओके, स्टॅगर्डमध्ये काय असणार आहे तर दोन कार्बन ॲटमला जे हायड्रोजन ॲटम अटॅच असणार आहेत त्यांच्यामध्ये डिस्टन्स असणार आहे तो जास्त असणार आहे, ते लांब असणार आहेत एकमेकांपासून. आणि इक्लिप्समध्ये जे हायड्रोजन ॲटम दोन कार्बन ॲटमला अटॅच असणार आहेत ते जवळ असणार आहेत. ओके, सो आता आपण हे जे आहेत इक्लिप्स अँड स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन किंवा इथेन कसं ते रिप्रेझेंट करतो, कन्फॉर्मेशन कसे राईट करतो, तर त्याच्यासाठी रिप्रेझेंटेशन करण्यासाठी प्रोजेक्शन आहेत वेगवेगळे प्रकार. सो प्रोजेक्शन ड्रॉ करण्यासाठी तुमचं फर्स्ट प्रोजेक्शनचं टाईप आहे सॉहॉर्स प्रोजेक्शन. ओके, सॉहॉर्स प्रोजेक्शन. आता सॉहॉर्स प्रोजेक्शन मध्ये ड्रॉ करताना दोन फॉर्म, दॅट इज द इक्लिप्स फॉर्म आणि स्टॅगर्ड फॉर्म. कसे ड्रॉ करायचे तर इक्लिप्स मध्ये आपण काय बघितलं होतं तर जे हायड्रोजन ॲटम कार्बन ॲटमला अटॅच आहेत ते क्लोज असणार आहेत एकमेकांच्या, आणि स्टॅगर्ड मध्ये थोडे मॅक्झिमम डिस्टन्स, त्याच्यामध्ये डिस्टन्स असणार आहे काहीतरी. सो आता बघा, इक्लिप्स फॉर्म दाखवताना कसं दाखवणार तुम्ही, एक लाईन दाखवायची थोडीशी झुकलेली, देन दोन्ही एंडला लाईनच्या दोन्ही एंडला एक एक कार्बन दाखवणार तुम्ही. हायड्रोजनची पोझिशन कशी असणार इथे बघा, एक हायड्रोजन इकडे, एक इकडे आणि एक इथे. आणि आता खालच्या कार्बनमध्ये बघा कशी असणार पोझिशन, इकडे एक हायड्रोजन ॲट दिस पोझिशन आणि एक या पोझिशनला हायड्रोजन असणार आहे. हा जरा नीट दाखवते मी, या पोझिशनला. ओके, आता तुम्ही इथे नीट ऑब्झर्व केलं तर हे काय इकडचे या कार्बनला जे अटॅच आहेत हायड्रोजन आणि या कार्बनला जे अटॅच आहेत हायड्रोजन
ते एकमेकांशी कम्प्लिटली ओव्हरलॅप होतील. ओके, सो हायड्रोजन अटॅच टू दिस कार्बन अँड हायड्रोजन्स अटॅच टू दिस कार्बन आर कम्प्लिटली ओव्हरलॅप टू ईच अदर्स. सो याच फॉर्मला आपण काय म्हणतो तर इक्लिप्स फॉर्म. ओके, जर हायड्रोजन जे अटॅच असतील कार्बनला त्याच्यामध्ये डिस्टन्स पण कमी असणार आहे, क्लोज असतील ते आणि ते कम्प्लिटली ओव्हरलॅप होतील एकमेकांशी, त्याला तुम्ही म्हणणार इक्लिप्स फॉर्म. आता स्टॅगर्ड फॉर्म याच्या उलट त्यांच्यामध्ये डिस्टन्स असणार आहे काहीतरी. सो आता बघा मी कसं ड्रॉ करते. सिम्पल आपण जसं इक्लिप्सचं केलं तसंच तुम्ही दाखवणार. इकडच्या एंडला थोडी लाईन अशी दाखवूया. इकडच्या एंडला एक कार्बन, इकडे एक कार्बन. आता इथे बघा, इथे हायड्रोजनची अरेंजमेंट सेम राहणार जशी इक्लिप्समध्ये होती तशीच. पण आता इकडे बघा, या एंडला कार्बन मध्ये काय या एंडला जे हायड्रोजन अटॅच असतील कार्बनला तिथे पोझिशनमध्ये काय चेंज होणार तर इथे हे हायड्रोजन सेम राहतील. पण हा जर थोडा वरती, इथे आपण दाखवूया, हा हायड्रोजन हा जर असा असेल, ओके, हा हायड्रोजन असा असेल तर हा या पोझिशनला येणार. ओके, आणि हे लक्षात ठेवा, नीट बघितलं तर ते एकमेकांशी ओव्हरलॅप होत नाही. याची पोझिशन वेगळी आहे आणि इकडच्याची पोझिशन वेगळी आहे. सो ते कम्प्लिटली ओव्हरलॅप एकमेकांशी होत नाहीयेत स्टॅगर्ड फॉर्ममध्ये. सो त्याला आपण म्हणणार आहोत स्टॅगर्ड फॉर्म. आणि एक लक्षात ठेवा, इन स्टॅगर्ड फॉर्म ईच हायड्रोजन ॲटम आर फॉर्म 120 डिग्री अँगल टू ईच अदर or attached to the 120 degree angle to the each other in staggered form. ओके, सो हे झालं सोहार्ट्स प्रोजेक्शनचं, असं रिप्रेझेंटेशन करतो आपण. ओके, सो आता नेक्स्ट आहे त्याच्यात इक्लिप्स किंवा स्टॅगर्ड फॉर्म रिप्रेझेंटेशन. आपण इथेनचं करण्यासाठी अजून एक प्रोजेक्शन आहे, दॅट इज न्यूमन प्रोजेक्शन. ओके, न्यूमन प्रोजेक्शन एक आहे, न्यूमन प्रोजेक्शन. आता न्यूमन प्रोजेक्शन कसं रिप्रेझेंट करतो आपण तर एक लक्षात घ्या, जो तुमचा बॅक कार्बन असणार आहे, ओके, बॅक कार्बन तो तुम्ही असं सर्कलने दाखवणार आहात. न्यूमन प्रोजेक्शनमध्ये जो बॅक कार्बन असेल तो तुम्ही असा सर्कलने दाखवणार. आणि जो फ्रंट कार्बन असेल तो तुम्ही इथे मधीत डॉटने दाखवणार. एवढं लक्षात ठेवा. हा जो तुमचा सर्कल आहे दिस इज नथिंग बट युअर बॅक कार्बन, आणि हा जो मधीतला जो तुम्ही सेंटर ड्रॉ केलात, पॉईंट ड्रॉ केलात, ते झालं तुमचं फ्रंट कार्बन. आता पुढे बघा, प्रत्येक कार्बनला 3 हायड्रोजन अटॅच असणार आहेत. ओके, स्ट्रक्चर C2H6 म्हणजे CH2 CH3 CH3 या टाईपमध्ये इथेनचं तुमचं स्ट्रक्चर असणार आहे. सो ते तुम्ही दाखवताना कसं दाखवणार बघा, एक वाय टाईप उलटा जो ओके, या पहिलं इथे या टाईपमध्ये वाय टाईपचं स्ट्रक्चर काढणार तुम्ही. देन इथे एक लाईन, इकडे एक लाईन आणि इथे एक लाईन, आणि या प्रत्येकाला तुम्ही अटॅच करणार 1 हायड्रोजन. यालाच म्हणतो आपण स्टॅगर्ड फॉर्म ऑफ इथिन. ओके, सो आता हे झालं स्टॅगर्ड फॉर्मचं. आता इथे पण तसंच असणार आहे. 2 हायड्रोजन किती डिग्रीच्या अँगल तयार करतील तर ॲट 120 डिग्री अँगलवर ते प्रेझेंट असणार आहेत. ओके, सो आता नेक्स्ट इक्लिप्स कन्फॉर्मेशन कसं दाखवणार तर मगाशी दाखवल्याप्रमाणे हा त्याचा बॅक कार्बन, हा फ्रंट कार्बन. आता इथे आपण काय दाखवत होतो तर वाय दाखवत होतो. इथे त्याच्या उलट दाखवायचं बघा, नीट याच्या उलट दाखवणार तुम्ही या टाईपमध्ये. ओके, इथे तुमचा एक H, इथे एक H, इथे एक H. आता इक्लिप्स कन्फॉर्मेशनमध्ये काय होतं तर हायड्रोजन हे आहेत ते एकमेकांना कम्प्लिटली ओव्हरलॅप होतात. हायड्रोजन्स हे आहेत ते कम्प्लिटली ओव्हरलॅप होतात. त्यामुळे तुम्ही आता इथे हायड्रोजन दाखवताना कसं दाखवणार तर कम्प्लिटली ओव्हरलॅप होत आहेत ते. सो हायड्रोजन दाखवताना तुम्ही एक मिनिट, हायड्रोजन दाखवताना तुम्ही कसं दाखवणार तर इथे एक तुमचा हायड्रोजन, ओके, देन इथे एक हायड्रोजन असणार आहे आणि इकडे एक. ओके, आणि तुम्ही नीट बघितलं तर हे झालं तुमचं इक्लिप्स कन्फॉर्मेशन ऑफ इथेन. आणि तुम्ही नीट इथे बघितलं तर बघा, इथे मी हे जे पार्टी जे बॅक कार्बनला मी जे हायड्रोजन जॉईन केलेले आहेत ते मी अल्टरनेट पोझिशनला दाखवलेत. म्हणजे हा हायड्रोजन तुमचा इथे आहे तर हा इकडे दाखवलेला आहे, इथे दाखवलेला नाहीये. सो त्याची जी पोझिशन दाखवायची ती तुम्ही अल्टरनेट पोझिशन दाखवायची. हा हायड्रोजन इकडे आहे तर दुसरा इकडे दाखवायचा नाही, तो इकडे वरतीच येणार. सो दिस इज द
इक्लिप्स कन्फॉर्मेशन ऑफ इथेन. ओके, हे न्यूमॅन प्रोजेक्शन मधलं इक्लिप्स कन्फॉर्मेशन